तर तुम्हाला पण असं परफेक्ट ब्लाऊज शिवायचं आहे, पफ स्लीव्ज, बोटनेक गळा आणि जे कटोरी ब्लाऊज आहे किती परफेक्ट कस्टमरच्या अंगावरती बसलेला आहे. तुम्हाला जर असं शिवायचं असेल तर ज्या पद्धतीमध्ये मी कटिंग सांगितलेली आहे, जर का तुम्ही ते स्टेप फॉलो केले तर तुमचं सुद्धा ब्लाऊज याच पद्धतीमध्ये फिटिंग बसणार आहे. तर हे ब्लाऊज आहे 26 साईजचं, छातीचं आहे, ते आहे त्यांची 30. जर तुमची छातीचा पूर्ण घेर 30 आणि कमर घेर जो 26 असेल तर 26 साईजचं ब्लाऊज असंच परफेक्ट तुम्हाला शिवायचं असेल तर स्टेप जे मी सांगितलेले आहे ते तुम्हाला फॉलो करावा लागतील, तेव्हाच तुमचं ब्लाऊज आहे असं परफेक्ट येणार आहे. तर आता याच व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला मेजरमेंट कसं घेतात ते सांगितलेलं आहे आणि पेपर कटिंग कशी करायची. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अस्तरवर कशी कटोरी ठेवून सर्व व्यवस्थित कशी कटिंग करावं लागतं ते तुम्हाला दाखवणार आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसं स्टिच केलं ते दाखवणार आहे. तर मी एकाच ब्लाऊजची तुम्हाला 3 भाग दाखवणार आहे. तर पहिल्यामध्ये पेपर कटिंग, दुसऱ्यामध्ये अस्तर कटिंग आणि तिसऱ्यामध्ये स्टिचिंग. तर तिन्ही व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे सुद्धा ब्लाऊज असेच परफेक्ट बसतील. त्याच्यासाठी आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर माझ्या आय डीवरती जास्त तर नाहीत पण जेवढे आहेत तेवढेच सही बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ जे आहेत ते वॉच करा. थँक्यू. ब्लाऊजची फिटिंग तर तुम्ही बघितलीच आहे. तर आता चला मग आता आपण मी माप कसं घेतलं ते तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर मी लंबाई घेऊन घेतलेली आहे. लंबाई आहे 12 आणि शोल्डर जे आहे ते शोल्डर आहे 13 इंचाचं शोल्डर आहे. लंबाई त्याची 12 आहे. अशाच प्रकारे तुम्हाला माप घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी घेते तेव्हाच तुमचं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट बसणार आहे. चॅनलवर जर का नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. नंतर घ्यायचा आहे छातीचा घेर. तर छातीचा घेर जो आहे तो आहे 30 इंचाचा आणि कमरचा जो भाग आहे, कमरचा घेर आहे तो आहे 26 इंच. तर तुम्हाला जर असंच ब्लाऊज शिवायचं असेल तर मी ज्या प्रकारे माप सांगत आहे तुम्हाला ते स्टेप फॉलो करावं लागेल, तेव्हाच तुमचं ब्लाऊज जे आहे ते माझ्या ब्लाऊजसारखं परफेक्ट येणार. त्यानंतर आपल्याला घेऊन घ्यायचा आहे गळा, समोरचा गळा. मागचा गळा तर बोटनेकच आहे. तर समोरचा गळा घेऊन घेतलेला आहे 6 इंच. नंतर घ्यायची आहे आस्तीन. तर आस्तीन घेऊन घेते मी 7 इंचाची. म्हणजे ते ब्लाऊज आहे माझ्या आजीचं, हिचं माप त्याच्या आजीला परफेक्ट होतं म्हणून त्यांची बाही जे लांब आहे. नंतर घेऊन घ्यायचा आहे दंड. तर दंड आहे तिचा 9चा. बॅक साईडचा जो गळा आहे जो शिवलेला आहे मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सर्व मी सांगणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता डबल फोल्डरमध्ये मी जो आहे तो हे कॅनव्हास आहे, मी पेपर कटिंग करत आहे. तर डबल फोल्डरमध्ये मी टाकलेला आहे. तर आता याची लंबाई घेऊन घेते मी 12 आहे, ते एक एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणून आपण घेऊ. लंबाई घेतलेली आहे 13, एक एक्स्ट्रा घेतला मार्जिनसाठी. आता सर्वात अगोदर घेऊन घ्यायचं आहे आपल्याला. तर शोल्डरमध्ये शोल्डर होतं आपलं 13, तर आपल्याला 13चा अर्धा करायचा आहे म्हणून आपल्याला उत्तर भेटेल 6.5. तर मी 6.5 वरती एक निशाण करून घेतलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर मी घेतलेला आहे गळा 3 इंचाचा, इथून इथपर्यंत 3 इंचाचं आणि शोल्डर घेतलेला आहे मी 3.5 इंचाचं. तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथं अर्धा इंच खाली घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच खाली घेतल्यानंतर आपल्याला अशी तिरपी जी लाईन आहे ते अशी व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे. नंतर इथून ते लाईन मारून घेतल्यानंतर आपल्याला आर्मचा जो भाग असतो म्हणजे बग्गलचा तो घेऊन घ्यायचा आहे. तर आता मी ते घेते 5.5 इंच. तर जो भाग आहे तो मी घेऊन घेतलेला आहे उभा 5.5 इंच आणि त्याला बग्गलचा जो आकार आहे तो देऊन द्यायचा आहे. तर आता इथं घेणार आहे मी छाती. तर छातीचा भाग होतो आपला पूर्ण घेर होतो 30. तर आपल्याला 30चा चौथा भाग करायचा आहे. तर चौथा भाग येतो 7.5 इंच आणि 2 एक्स्ट्रा मार्जिनसाठी. तर तुम्ही बघू शकता एक 7.5 वरती खूण केली आणि एक 9.5 वरती मी निशाण जे आहे ते मी करून घेतलेला आहे. नंतर खालचा जो कमरचा घेर होता आपला तो होता 26. तर कमरचा घेर 26चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर तो येतो 6.5. तर तुम्ही बघू शकता की मी एक 6.5 वरती एक निशाण करते. व्यवस्थित असं आखून घ्यायचं
तर एक निशाण केलं मी 6.5 वरती चौथा भाग आणि 2 मार्जिनसाठी घ्यायचे, तर मग 2 एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे 6.5 आणि 2 8.5. तर दुसरं निशाण केलं मी 8.5 वरती. नंतर हे जे लाईन आहे एकाला एक अशी व्यवस्थित अशी निशाण व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि इथं एक बग्गलचा आकार जो आहे तो 1 इंचावरती असा देऊन द्यायचा आहे. बोटनेक असल्यामुळे आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच जे आहे ते खालच्या साईडने आपण घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता 3 इंचावरचा आपला जो बोटनेक गळ आहे तो घेऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर असा घेऊन घेतलेला आहे मी 3 आणि असा पण मी घेतलेला आहे 3. तर आपल्याला असं व्यवस्थित त्याला गोलाकार देऊन द्यायचा आहे. तर आता हे झाले आपले बॅक साईडचा बोटनेक गळ्याची कटिंग. तर आता मी याचे 2 भाग करून घेते आणि समोरचा भाग कटोरीचा ब्लाऊज आहे, हे प्रिन्स कट नाही आहे. तर कटोरी कशी काटते मी ते सुद्धा तुम्हाला सांगते एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर आता हे बोटनेकची जे कटाई आहे ती आपली हे व्यवस्थित झालेलीच आहे. घेऊ आपण हे कट करून. तर सर्वात अगोदर शोल्डर कट करून घेते व्यवस्थित. ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे. नंतर आर्महोल म्हणजे बग्गलचा जो भाग असतो आपल्याला तो काटून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने ते काटलेला आहे. नंतर जो एक्स्ट्राचा शिलाई आपली जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता की जो बोटनेक गळा आहे त्याची कटिंग सुद्धा झालेली आहे. हा गळा आहे आपल्याला हे फक्त आपली पेपर कटिंग आहे. नंतर आपल्याला अस्तरावरती कटिंग करायची आहे आणि नंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन याची कटिंग करायची आहे. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जे काही आहे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. तर हा फक्त आपला पार्ट 1 आहे, फक्त पेपर कटिंग. आणि इथं जो टक्स पॉईंट आहे ते 4 इंचावरती मी देऊन दिलेले आहे. तुम्हाला सुद्धा 4 इंचावरती द्यायचे आहे. तर आता बोटनेक गळ्याची बॅक साईडची जी कटिंग आहे ते आपली पेपर कटिंग जी आहे ते झालेली आहे. आता हे आहे आपल्या कटोरी ब्लाऊजची समोरचा भागाची कटिंग. तर समोरचा गळा घेऊन घेते मी 3 इंचाचाच, कारण की मागचा जो 3चा आहे तर समोरचा सुद्धा 3चाच घेऊन घेते. 3चा घेतल्यानंतर गळा घेते मी 6 इंचाचा. तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता किंवा कमीसुद्धा घेऊ शकता, पण मला 6 इंचाचाच सांगितलं त्यांनी म्हणून मी 6 इंचाचाच घेते. आणि 6 इंचाचा घेतल्यानंतर एक असा बॉक्स तयार करते. बॉक्स तयार केल्यानंतर तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचा शेप जो आहे ते देऊ शकता. स्क्वेअर देऊ शकता, गोल देऊ शकता, तुम्हाला जसा आवडेल पानाचा शेप कुठलाही प्रकारचा तुम्ही देऊ शकता. तर मी याला गोलच शेप जो आहे तो दिलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा द्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मी दिलेला आहे आणि कटसुद्धा मी करून घेत आहे. तर कट करून घेतलाच मी. आता आपल्याला जे क्रॉसपट्टी असते आपली, आता ते क्रॉसपट्टीवरचं निशाण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने टीप धरायचा आपल्याला सर्वात खालपासून आणि 3 इंचावरती एक निशाण करून घेते. आणि 3 इंचानंतर निशाण केल्यानंतर आपल्याला असं तिरप्या साईडने खाली आपण जसं जसं खाली जाऊ आपल्याला तसं तसं जे आहे ते लंबाई आपली कमी कमी करून घ्यायची आहे. तर वर 3 घेतलेले आहे मी. तर खालच्या बाजूने मी तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये कसे करत आहे. तर इकडे 3 घेतले आणि खाली जे आहे ते मी 2.5च घेऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला घ्यायची आहे कटोरी. तर कटोरी घेतली मी 4.5 इंचाची. तर एक 4.5 इंचावरती खूण करून घेतलेली आहे मी. नंतर याचा सेंटर घेतलेला आहे मी इथपासून इथपर्यंत. तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी जे आहे ते आपल्या कटोरीचे जे निशाण आहे ते मी करत आहे. तर सेंटर करून घेतला आहे मी. आता जो गळा आहे आपला, आता इथं आपल्याला 2.5 म्हणजे जे साईड पट्टी असते आपली ती 2.5 इंचावर असली पाहिजे. तर आपण इथून आर्महोलपासून तर कटोरीपर्यंत जो मधातली जी साईड पट्टी असते त्याचं अंतर घेतलेलं आहे मी 2.5 इंच. आणि नंतर 2.5 इंचावर इकडचं सोडून आपल्याला अशी कटोरीचा जो माप असते, कटोरीचा जो शेप असतो तो कटोरीचा शेप जो आहे तो मी याला असा देऊन दिलेला आहे. तर कशा प्रकारे मी केलेला आहे तुम्हाला अशाच प्रकारे करायचं आहे. नंतर आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर आता कटोरी हे बसत नसते, तर आपल्याला कटोरी वेगळी दुसऱ्या कागदावरती काढायची आहे. तर ही कटोरी आहे 4.5 इंचाची. तर मी कशी ते मोठी करते
म्हणजे जे ब्लाऊज शिवलं ते कसं परफेक्ट बसलं बसवायचं असेल तर तुम्हाला जे कटोरी आहे, आता ही कटोरी अशी दुसऱ्या पेपरवरती अशी ठेवायची आहे आणि व्यवस्थित तिला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. ड्रॉ केल्यानंतर मी कशा पद्धतीने कुठं माप वाढवते ते तुम्हाला असंच वाढवायचं आहे, तेव्हाच ते फिटिंग जी आहे तुमची तशीच येणार. तर आता तुम्ही बघू शकता 4.5 इंचाची कटोरी आहे, तर आपल्याला ही समोरून 1.5 इंच वाढवावं लागणार आहे. परफेक्ट कटोरी यायसाठी इथं थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवावं लागणार आहे आणि अशी जी तिरपी लाईन आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मागच्या साईडने सुद्धा 1.5 इंचावरती एक निशाण करून घ्यायचं आहे आणि निशाण केल्यानंतर समोरून आणि मागून व्यवस्थित 1.5 इंचावरती निशाण करून आपल्याला असं याला अटॅच करून घ्यायचं आहे. अटॅच केल्यानंतर दोन्हीचा सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटर घेतल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा 1.5 इंच वाढवायचं आहे आणि 1.5 इंच वाढवल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं एकाला एक जे आहे ते निशाण एकाला एक असे जुळवायचे आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आपल्या कटोरीचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे, ड्रॉ काढणं झालेला आहे. तुम्ही बघू शकता असे सुंदर अशी कटोरी जी आहे आपली ते ड्रॉ झालेली आहे. अशी सुंदर झालेली आहे ड्रॉ, तशीच आपल्या अंगावरती सुद्धा व्यवस्थितच ते बसेल. तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे ड्रॉ करायची आहे, ज्या पद्धतीने सांगलेले आहे त्याच पद्धतीने कटसुद्धा करून घ्यायची आहे. तर कटोरी आहे आपली 4.5 इंचाची कशा प्रकारे वाढवली आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे वाढवायची आहे, तेव्हाच तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे. तर आता कटोरीसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता हे झालं आपलं फक्त पेपर कटिंग. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला